everyone. Good morning. Good morning. Good morning. It's a break time now. Yeah. No work. अरे eggs. No. मी तुमच्यासाठी तुमची फेवरेट बिस्किट आणली आहे. And you know what? मी तुमच्यासाठी चहा स्वतः बनवला. स्वतःच्या हाताने. होल्ड डॅड, हे धरा ना, खूप गरम आहे. काय झालं डॅड? काय नाही. तू माझी जी आता काळजी घेतेस ना, अशी काळजी कधी काळी शमिका घेत असायची. मला खूप आठवण येते त्या दिवसांची. तुम्हीच तिची आठवण काढता. कधी ती तुमची आठवण काढते का? बाय द वे, तिला वेळच कुठे कोणाची आठवण काढण्यासाठी. फक्त अभिजीत एके, अभिजीत दुने, अभिजीत. डॅड, मला फक्त एकाच गोष्टीचा खूप वाईट वाटतं की ती अशा मुलाशी प्रेम करते ज्याने तिच्या बहिणीचा विश्वासघात केलाय, जो तिलाही फसवतो. मोर ओव्हर तर स्वतःला प्रूव्ह करण्या इतकं पोटेन्शियलही नाहीये त्याच्यामध्ये. डॅड, तुम्हाला माहिती, 2-3 दिवसापूर्वी त्याला एक जॉब मिळाला होता. त्यातूनही त्याला काढून टाकलंय. डॅड, शमिका माझी बहीण आहे. मी दाखवत नाही, पण मला तिची काळजी वाटते. डॅड, मला फक्त एकच वाटतं की तिने ना करता मुलाशी लग्न ना करावं. पण तिला हे कुठे कळतंय? ती इतकी वेडी झाली आहे ना त्याच्या प्रेमात. आणि जर तिला त्याच्याशीच लग्न करून सुख मिळत असेल तर त्यात आपण काय करू शकतो? डॅड, माझं म्हणणं आहे का, तुमची जी अट आहे ना ती तुम्ही बाजूला ठेवा आणि त्या दोघांचंही लग्न लावून द्या. आणि जे काय माझ्यासोबत घडलंय ते आपण विसरून जाऊया ना. त्यात काय, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मीही विसरून जाईल आणि तुम्हीही विसरून जा. मी त्याला कधीच नाही सोडणार, कारण हे सगळं मी कधीच विसरू शकत नाही. कारण माझ्या मुलींच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि मला खात्री आहे यामध्ये माझी मुलगी जिंकणार आहे. अभि, कसं वाटत असेल त्याला आता? खूप त्रास होत असेल. आणि आता मी सुद्धा नाहीये त्याच्या जवळ त्याला धीर द्यायला. अभि, आय एम रिअली मिसिंग यू. क्या बोलती तू? आती क्या खंडाला? अरे ये देख मेरी मधुबाला. अरे ये तो मुन्नी है भाई, मुन्नी. अरे मुन्नी नाही, शीला. शीला की जवानी. मॅडम, कुठे झाला तुम्ही? थांबा ना, सोडू का तुम्हाला? हो मॅडम. हो मॅडम. काय? बोला लवकर लवकर. हो, ऍक्च्युली मला चालेल तुम्ही मला ड्रॉप केलं तर. काय नाही, इथून जरा पुढे गेलं की कॉर्नरला वर्सोवा पोलीस स्टेशन आहे. स्टेशन? तिथे माझा बॉयफ्रेंड आहे जो ACP आहे. ऍक्च्युली तोच मला भेटायला येणार होता, पण मीच त्याला भेटायला गेले तर चांगलंच आहे नाही? तू काय घाबरवते का आम्हाला? अरे ही चुना लावते, ही फेकते, हिचा काय भरोसा नाही रे. असं हिचा कोणी बॉयफ्रेंड नाही, ही अशी चुना लावते. टेन्शन घेऊ काय, आपण आहे ना. मग अरे काय चालू आहे? काय नाही साहेब. नाव काय तुझं? माझं नाव जितू. जीतू की जितू? जितू. तुझं काय रे छोटू?
विशाल. विशाल नाही दिसतोय तसाच. नाही, कुठे फिरताय एवढ्या रात्रीचे? साहेब आम्ही थिएटरमध्ये पिक्चर बघायला गेलो साहेब. पिक्चर बघायला गेला हो साहेब, हो साहेब. होता? मी दाखवतो तुम्हाला पिक्चर. साहेब जाऊ दे ना साहेब. हा राणे. साहेब साहेब माफ करा ना साहेब. एक साहेब. गप 2 मिनिटं. हा राणे काय झोपताय का स्टेशन मध्ये? हा नाही इथे मवाली फिरताय तुमच्या एरियात, काय लक्ष नाही का? साहेब साहेब जाऊ दे ना साहेब. साहेब मी लक्ष द्यायचं साहेब सगळीकडे. साहेब साहेब जाऊ दे ना साहेब. जरा या इकडे बघू. हा या फोन करा मला आल्यावर. साहेब जाऊ दे ना जाऊ दे साहेब. ना. चुकी झाली साहेब. साहेब आता नाही येणार. काय काय बोलत काय होता यांच्याशी? मी काय नाही बोलला यांच्याशी. हा बोलला. तू बोला. नाही साहेब ते ताईला विचारत होतं की रक्षाबंधनला राखी घेऊन येणार का नाही. राखी घेऊन येणार. हो साहेब. विचार मग. ताई येणार ना राखी घेऊन? हो म्हणली. हो म्हणजे ना. हो साहेब. आता एक काम करायचं, सरळ घरी जायचं. हो सरळ आहे ना? हो साहेब. मध्ये कुठेच बघायचं नाही मागे. हो साहेब माफ साहेब करा. आता नाही आता नाही. साहेब चल. साहेब साहेब काय रे पोरीला छेडतो, पिछा करतो तिचा? अरे काय हे, सोडा त्याला. आता 2 मुलं माझी छेड काढत होती, तेव्हा कुठे होतात तुम्ही? जेव्हा गरज असते ना तेव्हा कुणी नसतं इथे. त्या दोन्ही मुलांपासून याने वाचवलंय मला आणि मला प्रोटेक्ट करत माझ्या घरापर्यंत येतोय तो. सोडा त्याला प्लीज. ठीक आहे, रात्रीच्या वेळी मावाली फिरतात म्हणून म्हटलं. सॉरी. मला आरजे म्हणून नोकरी मिळालेली आहे. माझा शो रात्री 11 वाजता मुंबई तडका 99.9 FM वर येईल. आय थिंक जे मी बघितलं तेच तू बघितलंस, राईट?
आणि एकूणच आपल्यासमोर जे येतंय ते आपण एकाच नजरेने बघतो. भले आपली कारणं वेगळी असली तरीही. व्हॉट से? ओ कम ऑन श्रेया, आपल्या दोघींनाही सळणारा काटा एकच आहे आणि ते कोणीही सांगू शकतं, माहितीये तुला. ओ नाउ टेल मी वन थिंग, दोघींनीही वेगवेगळा प्रयत्न केल्यापेक्षा एकत्र आपण हा टार्गेट अचीव केला तर. ओ कम ऑन श्रेया, इफ वी कम टुगेदर वी कॅन अचीव दिस टार्गेट. सी, मी अगोदरही प्रयत्न केला होता, पण तू तुझ्या पर्सनल लाईफमध्ये इतकी गुंतली होतीस की आय कॅन अंडरस्टँड. पण आता काय, तुझी मॉम पण आता बाहेर येणार आहे. नाउ व्हॉट, फ्रेंड्स? ग्रेट. हॅलो, तू अभिजित का? हो. मला मयुरीने तुझ्याबद्दल सांगितलेलं होतं. अच्छा, तुझा आज पहिला दिवस, त्याबद्दल वेलकम. हां, तू जे आजपर्यंत जे काही काम केलेस ना, त्याच्याहून इथे सगळं काही वेगळं आहे आणि इकडची एन्व्हायरमेंट देखील वेगळी असणार. तू काय काळजी करू नये, ओके? हो, पण मला आधी हे सगळं जमू तर दे. मला असं तुमच्या ऑफिसमध्ये आल्यापासून हे सगळं जेव्हापासून बघतोय तर असं परग्रहावर आल्यासारखंच वाटतंय. Hey Aditi, I was just looking for you. Man, you are superb. Just too good, यार. म्हणजे प्रत्येक वेळी मी विचार करतो की काय एवढं अदितीमध्ये, काय एवढं अदितीमध्ये, आणि तुझा शो झाला ना की मी सगळ्या लिसनर्स सारखा तुझा फॅन होऊन जातो. थँक्यू गौतम, आय एम फ्लॅटर्ड. ओके. अच्छा गौतम, हे अभिजित, हाय. आपल्या नाईट स्लॉटचा नवीन आजी. बरं, अभिजित हा तुझा ट्रेनर आणि मेंटॉर सुद्धा. तो तुला सगळं काही शिकवेल. हां, प्रोग्रामिंग पासून सगळं काही, म्हणजे गाणी कशी प्ले करायची, कधी करायची, कसं बोलायचं, सगळं काही. यू डोंट टेक टेन्शन. गौतम याचं बॅकग्राऊंड अगदी वेगळं आहे, तर तू याला व्यवस्थित समजावून सांग, ओके? थँक्स. काय माहितीये, मी पण बाहेरून शिकून आले, पण आपल्या ट्रेनिंगना गौतमच्या हाताखालून जावं लागतं, ओके? Yes, but you're the exception, baby. ओ बेबी, थँक्यू. Yeah. म्हणून तर तू इतकी बत्थर आणि वरण भात आहेस. माझ्याकडून शिकली असतीस तर बरी आरजे झाली असतीस जरा. व्हॉट इज स्टेअरिंग एट? चला, भरपूर शिकायचं आहे आपल्याला. आणि तुझी तर बॅकग्राऊंडही वेगळी आहे, नाही का? हे रेडिओ स्टेशनवाले ना कोणालाही आणून देतात, म्हणजे माझ्याकडून आणून द्यायचं आणि मग नंतर त्यांना सॉलिड आरजे मी बनवायचं. अरे ठीक आहे ना, द्या, नवखे लोक द्या, पण वेळ पण द्या ना तेवढा. काय करेक्ट ना? या करेक्ट, आय गॉट टू बी करेक्ट. चल चल लवकर. सी अभिजित, हां, आपण लोकांना दिसणार नसतो, त्यामुळे आपला आवाज हा आपल्यासाठी सगळ्यात मोठा ॲसेट असतो. त्यामुळे एखाद्या सिंगर इतकंच महत्वाचं असतं आपल्यासाठी आपलं व्हॉइस मॉड्युलेशन. आय होप यू नो इट. येस. ओके, म्हणजे खूप ओव्हर ऍक्टिंग नाही आणि अगदी प्लेन सुद्धा नाही. ओके, लेट्स ट्राय इट. एक मिनिट. हाय फ्रेंड्स, नमस्कार आणि आदाब. मी तुमच्या सगळ्यांचा मित्र. आज आपल्या सगळ्यांसाठीच एक खास दिवस आहे, म्हणजे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. कारण गेटिंग इट? ओके, हो. ट्राय. नमस्कार, हॅलो आणि आदाब. एक मिनिट कट. काय करतोस तू? हा, अरे तू आरजे बनायला आलायस, न्यूज रीडर नाही. काय बातम्या वाचायच्यात का? दुःखद बातमी द्यायची? गेट अ स्माइल, जरा एनर्जी आण. गेट सम एनर्जी मॅन. कुठून आणतात लोकांना. रीड. नमस्कार, आदाब आणि ओके फाईन, ठीक आहे, दॅट्स कूल. आपण जरा टेक्निकल गोष्टी शिकून घेऊया आधी. ओके, सो या.
ओके, आय थिंक यू क्लिअर विथ इट. हां ठीक आहे, तो एक बार ट्राय करू, बघ करून. चल सेट. ठीक आहे, हे सगळं टेक्निकल होतं, जस्ट इझी शिट. हां हे काय कोणी शिक. हा रोहित नाही का शिकला काय रे? हां आता खरं तर तू परफॉर्म कसं करतोस ना हे महत्वाचं आहे. मी इतकं शिकवलंय तुला, आता त्यातला 1% जरी तू केलास ना तरी चांगला आरजे होशील तू. ओके सर, अभिच्या शोची वेळ झाली आहे, 2च मिनिटात. हां मला शिकवतोस. ओके, आणि हो एक गोष्ट लक्षात ठेव, तू नौखा आहेस, तुला आर्जिंग बद्दल काहीही माहित नाहीये हे आपल्यातच. ओके, लिस्नर्सना कळायची गरज नाहीये. कीप दॅट इन माइंड. चक दे फट्टे, बेस्ट ऑफ लक. थँक्यू. छा जा यार. येस सर. चल अभि, ऑल द बेस्ट. टेक केअर. हाय फ्रेंड्स, 99.9 मुंबई तडकावर मी RJ अभिजित तुम्हाला भेटण्याची कधीपासून वाट बघत होतो. तुम्ही मला अभि म्हणू शकता, म्हणजे तसं फार जवळची माणसं मला अभि म्हणतात, पण आता तुम्ही म्हणू शकता, कारण आजच्या दिवसापासून आपण दोघेही मित्र होणार आहोत. येस, मला खात्री आहे की या नवीन शो मधून, ज्याचं नाव आहे MPPK, आपण खूप चांगले मित्र होणार आहोत. आणि कुठल्याही खास नात्यामध्ये काही लपवाछपवी नसते. म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे की मी यापूर्वी कधीही हे काम केलेलं नाहीये. मी रेडिओ जॉकी नव्हतोच कधी. अभि, अरे काय करतोयस यार? आय गेस म्हणूनच आता मला असं वाटतंय की एका अर्थी बरं आहे असं असणं. आता आपण एकाच लेवलवर आलो नाही का? त्यामुळे आता यापुढे या शो मध्ये तुम्ही माझ्याशी काहीही शेअर करू शकता आणि हे करताना तुम्हाला संकोचही वाटणार नाही, कारण आता आपण मित्रच आहोत. आय एम शुअर तुम्हाला पटत असेल मी जे म्हणतोय ते. बिलीव्ह मी RJ नाही आहे, मी तुमचा मित्र आहे. वी आर फ्रेंड्स. आणि माझ्या शो मधून माझ्या याच मित्रांना मी मदत करणार आहे. त्यांच्या लव्ह लाईफ मध्ये, त्यांच्या प्रेम प्रकरणांमध्ये जर काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील, काही रुकावट आली असेल, ती हलकेच बाजूला करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे या शो मधून, ज्याचं नाव आहे MPPK. हा, मी तुम्हाला फुल फॉर्म सांगितलंच नाही. माझी या प्रियाला प्रीत कळेना. नाव थोडं विचित्र वाटतंय ना, पण त्याचा अर्थही तुम्हाला सांगतो. आपल्याला आपलं प्रेम मिळतंही, आपण सगळेच प्रेम करतो, अगदी मनापासून करतो. पण बऱ्याचदा समोरच्याला आपल्या प्रेमाची भाषा कळत नाही. म्हणजे
भाषा म्हणजे ती भाषा नाही जी आपण अक्षर जोडून बोलत असतो. भाषा स्पर्शाची असते, भाषा नजरेची असते, त्याने उष्टावलेल्या चहाची असते, त्या जिभेवर रेंगाळणाऱ्या चॉकलेटची चव असते. एखाद्या पुस्तकामध्ये त्याने दिलेलं गुलाब लपून ठेवल्यानंतर त्या वाळलेल्या गुलाबाची भाषा असते. किंवा अगदी कधीतरी रात्री बेरात्री मोबाईलवरच्या मिस कॉलची सुद्धा भाषा असते. आणि जर आपल्या समोरच्या पार्टनरला ती भाषाच जर कळत नसेल तर काही अर्थच नाही का? सो तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या पार्टनरला तुमची ही भाषा कळत नाही तर काही टेन्शन घेऊ नका. आजपासून मी आरजे अभिजित नाही, मी तुमचा मित्र अभिजित इथेच आहे, मुंबई तडकावर. मला अगदी मोकळ्या मनानं प्रॉब्लेम तुमचा सांगा, आपण तो इथे नक्की सॉल्व्ह करूयात. हिअर गोज द नेक्स्ट सॉन्ग, खास तुमच्यासाठी, तुमच्या या नवीन शोवर, तुमच्या मित्रासोबत, अभिजित सोबत, मुंबई तडका 99.9 FM वर.